नमस्कार मंडळी. अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी जर भाजी तुम्हाला करायची असेल तर ही शिमला मिरची आणि कांद्याची भाजी तुम्ही करू शकता. करायला खूप सोपी आहे, उन्हाळा आहे आणि घाई गडबडीच्या भाज्या म्हणजे कमी साहित्यात आणि कमी वेळात होतील अशा भाज्या आपल्याला पाहिजे. तर अगदी तशाच पद्धतीची आपण इथे भाजी करणार आहोत. त्यासाठी मी काय केलं आहे, 3 शिमला मिरची उरलेलं होतं म्हणजे ढोबळी मिरची उरलेली होती ती घेतली आणि त्याचे आपल्याला देठ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. अगोदर धुवून घेतल्यानंतर त्याचे देठ काढून घ्यायचं आहे. बाकी काही काढायची गरज नाही. तुम्हाला म्हणजे छोटाले आकार आवडत असतील तर तुम्ही छोटाले पण आकार मिरचीचे काप करू शकता किंवा बारीक बारीक आवडत असतील तर बारीक बारीक पण करू शकता, पण मी थोडेसे मोठाले ठेवलेले आहेत. तर आता याला काय करायचं, हे काप करून झाल्यानंतर नंतर घ्यायचा एक कांदा, तो सुद्धा आपल्याला तशाच पद्धतीत कापून घ्यायचा आहे. तर त्याच्या पाकळ्या पाकळ्या करून घ्यायच्या म्हणजे भाजीमध्ये जे आहेत ना त्या मऊ होतील. तर त्यासाठी आपले कांदा आणि शिमला मिरची आपली चिरून झालेली आहे म्हणजे ढोबळी मिरची. आणि नंतर काय करायचं आहे, आपल्याला एक कढई घ्यायची, गॅसवरती ठेवायची आहे आणि नंतर घालायचे 2 चमचे त्यामध्ये तेल. तेल आपलं चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालायची 1 चमचा मोहरी घालायची म्हणजे अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. जिरं आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये घालायचं 1 टोमॅटो गरम तेलामध्येच घालायचा आहे आणि टोमॅटो चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. फ्राय आपला टोमॅटो झाल्यानंतर व्यवस्थित आपण जोपर्यंत टोमॅटो चांगला मेल्ट होत नाही म्हणजे नरम होत नाही तोपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. आणि नंतर आपल्याला काय करायचं, त्यामध्ये घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट. तुमचा शेंगदाण्याचा कूट भाजलेला असेल तर मसाले आपण ज्यावेळेस घालतो त्यावेळेस घातला तरी चालेल, पण माझा शेंगदाण्याचा कूट भाजलेला नव्हता तर मी अगोदर घालून घेतला आहे. नंतर घालायचं आहे आपल्याला त्यामध्ये कांदा. तर कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे म्हणजे भाजून घ्यायचा आहे. अगदी तसाच कांदा जर टाकला तर त्याची चव इतकी छान येत नाही, म्हणून आपण थोडासा कांदा परतवून घेणार आहोत. तर इथे कांदा छान परतवून चांगला 2 मिनटासाठी परतवून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला एकदम गॅस कमी ठेवायचा आहे परतवताना. नंतर घालायची आपली मिरची. मिरचीचे काप तुम्ही छोट्याले केले तरी चालतील, मोठ्याले ठेवले तर तुम्हाला जसे आवडतील तेवढे तुम्ही करू शकता. तर मिरचीसुद्धा आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची म्हणजे त्याचा फ्लेवर अगदी छान लागेल भाजीमध्ये. भाजलेल्या मिरचीचा फ्लेवर भाजीमध्ये छान लागतो म्हणून आपण थोडीशी भाजून घेणार आहोत. तर हे सुद्धा 2 मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये घालायचं आहे आता मीठ. भाजीच्या आकाराने पूर्ण मीठ घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित आपल्याला परत एकदा मिक्स करून भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता शिमला मिरची थोडीशी आपल्याला भाजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे मंद आचेवर, जास्त नाही, कारण शेंगदाण्याचा कूट आपण अगोदर घातलेला आहे तर तो जळू शकतो. त्यामुळे काय करायचं आहे, मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कारण शिमला मिरचीचं जे थोडंसं पाणी सुटतं त्यामुळे काय होतं, आपण टाकलेलं शेंगदाण्याचा कूट जळत नाही. तर हे झालं मऊ. आता मऊ झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं परत झाकण ठेवलं आहे मी आणि झाकण ठेवल्यानंतर परत उघडायचं आहे 1 मिनिटाने. तर अगदी छान मऊ झालं आहे आणि तळून पण झालं आहे चांगल्या. मिरच्या, आपला कांदा गिंदा सगळं भाजून झालेलं आहे. तर आता घालायचं आहे गरम मसाला घरगुती. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नंतर घालायचं आहे 1 चमचा लाल मिर्च पावडर, जास्त नाही आहे, चांगले मसाले, जास्त मसाले पण नाही. 1 मसाला घातलेला आहे, लाल मिर्च पावडर आणि हळदी पावडर घालायची आहे. नंतर घालायची 2 चमचे दही. त्यामध्ये दह्याने भाजीला चव छान येते म्हणून आपण थोडंसं दही पण घातलेलं आहे त्यामध्ये. तर दही घातल्यानंतर चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आणि नंतर घालायचं आहे आकाराने पाणी आपल्याला. तर मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे कारण ऑलरेडी आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत, त्याला फक्त आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे, बाकी काहीच नाही. तर मंद आचेवर आपण झाकण ठेवलं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त ग्रेव्ही तयार झाली. तुम्ही म्हणाल पातळ ग्रेव्ही आहे. शेंगदाण्याचा कूट तुम्हाला जर घट्ट हवी असेल तर शेंगदाण्याचा कूट वाढवायचा आहे, तो जास्त घालायचा आहे. आणि तुम्हाला थोडीशी पातळ हवी असेल तर तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता, अशी पण छान लागते. तुम्ही ट्राय करून बघा. मस्त गरमागरम अगदी रसरशीत भाजी, करायलाही सोपी, कमी साहित्यात आणि कमी वेळात होणारी आहे. सगळेजण आवडीने खातील. तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा द्यायला चांगली आहे किंवा भातामध्ये मिक्स करून खायला पण चांगली, भाकरीसोबत, पोळीसोबत, तुम्ही कशासोबतही खाऊ शकता, छानच लागेल. आणि काय होतं, आपल्याला जास्त मसाले पण वापरलेले नाही गरमीचे, त्यामुळे कमी मसाल्यात कमी तेलात मस्त भाजी आपली तयार झालेली आहे. चटपटीत अशी भाजी तयार झालेली. ही तुम्हाला भाजी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.